ते काय ते एकदाच मॅटर. हा मुलगा मुलगाच आहे तो, मुलगी आहे. या मुलीला धमकी देतोय आणि ही मुलगी त्याला काडीचं घाबरत नाही. बघ ग तसं नको ए बघ ए बट्टू बहिरी झाली तर बस नाही बघ बरोबर येते. बिग बॉस ही लोक बघा हीच ती सगळी फुटेज ही लोकच खातात. आम्हाला कामच देत नाही. फॅमिली ड्रामावर काम करतो, बिग बॉस वर काम. प्लीज नोट करा. तू बरोबर नाही काढलं. फॅमिली ड्रामाचे मेंबर सगळ्यांनी लक्षात ठेवा. बघा सगळी फुटेज ही लोकच खातात. आम्हाला काहीच काम करून देत नाही. प्लीज ह्यांना वॉर्निंग द्या. हीच ती पब्लिक आहे सगळेजण बघा सगळी फुटेज ही लोकच खात आहेत. जाळी येतात ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी इथून इथपर्यंत तुझं ते शिडीचा पॅसेज येईल. कसं येणार मग तिथे रूम नाही काढायची. दिसणार ना रूम मध्ये दिसणार ना. मला समजलं ही एका साइडला हे शिडे दाखवायला बोलते पूर्ण एका साईडला नाही, ह्या साईडचे जे दरवाजे आहेत ना ते त्या साईडला ठेवा असं मी बोलते. जा म्हणणं काय होतं मी बघितलं सर इथून डायरेक्ट टाकायची. इथून इथे येणार शिडी ठीक आहे. ह्याचा फ्लोर एवढाच आहे. इथून एवढी शिडी आली ठीक आहे. त्याचा दरवाजा इकडे कुठे गेली सही ना. आपल्या रूम दरवाजा ह्या साईडला ठेवायचा. हा तुझा रूम आहे. तुझा तो लिफ्ट आणि ह्याच्यामधला समोरून दिसताना तर दिसणारच ना. समज तिथे जाळे लावले तुझी बाल्कनी. पण ते तू काढणार कसं ड्रॉइंग मध्ये बोलायला ते कौल आहे ना त्याच्यापैकी कौल आपली खरं नाही. आय सी नॉट आय वाय. क्या बोल के गया यार तू. सिंपल ना वाय पण रात्रीचे 1:20 झालेत आणि या काकींनी आम्हाला नाश्ता बनवून आणलाय. स्वीट डिश बघा गुलाबजामुन आहे. चाललात तुम्ही. बाय. इकडे बघा गोकुळाष्टमीची मेहंदी. त्याच्या तोंडात बघा हे जे तोंडामध्ये भरलाय बघा किती मेहनत आहे पोरगी बघा. तिला भरलं नाही वाटोळं करताना
आले तो जिथे ना असं बुडवून द्या त्यात. ओरडी. सांबर मध्ये घे ना बाजूला ते सांबर. तर गायचांनू आता आम्ही गाणी बंद केलं आणि लावलं बिग बॉस. म्हणजे त्यांचं असं हे असतं ना त्याचे सजलेलं आहे त्यांच्याच घरावर. ती पॅडीला वगैरे बोलते ना कलाकार काय. तर गायजांनू ही बघा आमची बट्ट्या. आमचे बाकीचे सदस्य येईपर्यंत हिने सुरुवात केलेली आहे आमच्या कामासाठी. अतिशय सुंदर प्रकारे ही बिल्डिंग बांधत आहे. सॉरी मिस्टेक झाली. काय करतली ही टीका सोबत देत आणि मी बडबड करते. अशा प्रकारे आमच्या घरामध्ये हा बदल घडलेला आहे. सी कसा वाटता तुमका आमका कमेंट करून सांगा. वाईच कष्ट घेवा. अरे ऍडजस्ट नाही. अरे पण ऍडजस्ट पेची खिडकी केवढी काहीतरी नवीन केलं असेल त्यांनी. हे होतं हा प्रश्न. आणि त्याला काढता नाही. काढू की नको बोलशील त्याचा उत्तमच काढू. ॲज युअर विश. तुला हवं ते काढ. तर सांगितलं तर मला बोलली नको. आणि थोडी काढून ऍडजस्ट केली. बस मग तिला जे काढले ना तिथे तिला चौकोन करून टाकतं. बापरे चंद्र काढलाय तिथे तर याने. पहिला तिकडे कोपऱ्यात. मला उद्या ऐकायला भेटलं नाही पाहिजे. धमकी देतोय बघ. सरळ सरळ धमकी. स्ट्रगल देख रहे हो. सगळ्यांचं स्ट्रगल बघा किती. आम्ही अशा प्रकारे कलर करत आहोत. आम्ही म्हणजे हे. अच्छा कसं वाटतंय मंडळी. कसं काढणार. यश तुझं ओपिनियन दे थोडस. माझा ओपिनियन घ्यायचं तुला. इथून व्हिडिओ बंद कर घरी जातो. आज तुझा ओपिनियन आहे. शानपणा. एक माहितीये भाऊ बहिणीमध्ये दोघांसाठी कसं त्याला हिचा वैतागलेला चेहरा. एवढं काम करून दमले मी. मला एक झोपायचं रात्रीचे 2 वाजले. काल सकाळी 2:30 वाजले. सकाळी उठले 7ला. दुपारी झोपले नाही. आज 2 वाजले. उद्या 4 वाजता. परवा पण 7ला उठायचं. जे बघतो तिने मारतो. देवा इथे जरा कष्ट कमी कर रे. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. चमत्कारी बाबाला. बसलाय जरा दम घेतोय. ग्रे कलर मेकिंग. तुमचा वॉलपेपर बघा किती छान वाटतोय. नजर नको लागायला. आधीच काढताय त्याची नजर. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, इकडच्या तिकडच्यांची, आजूबाजूवाल्यांची नजर जळो. पिडा पिडा टळो. खूप लवकर सांगितलं. रात्रीचे वाजले आहेत 2. टिक 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 टिक. रात्री मध्यरात्री 1:50 इकडे कलरचं डिस्कशन चालू आहे. पिंगळा काय.
बघा चाळीतली वॉचमॅन, आमच्या चाळीत वॉचमॅन ठेवलंय बघा तिथे. पुढे जा. बाकी बिहारी की हे आमचं फायनल डेकोरेशन. मी पण